नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया वांग्याची पातळ भाजी. मी 150 ग्राम वांगे घेतले आहे. आपण जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. किती छान वांगे आहेत, एकदम काटेरी. चला बनवायला सुरुवात करूया. वांग्याला आपण 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया. वांग्याला काटे असतात, सांभाळून घेऊया. वांग्याला 2 वेळेस स्वच्छ धुवून झाला आहे. बाउलमध्ये आपण पाणी टाकूया. वांगे आपण युतीनं पण कट करू शकता, चाकूनं पण करू शकता. आपण वांगे चाकूनं कट करूया. हे बघा, हे काटे असे काढून टाकायचे असते. दांडे कट करून टाकूया. वांग्याला उभे कट करून घेऊया. किडका असेल तर आपल्याला दिसत आहे. या पाण्यामध्ये आपण वांगे टाकूया. पाण्यामध्ये टाकल्याने आपले वांगे काळे पडत नाहीत. सर्व वांगे आपण असेच कट करून घेऊया. किती कवळे कवळे आहेत आपले वांगे. आपले सर्व वांगे कट करून झाले आहेत. एक टमाटा घेऊन घेऊया. टमाट्याला बारीक कट करूया. त्याच्यातले बी चांगले नसतात, काढून टाकूया. टमाटा आपला कट करून झाला आहे. एक कांदा कट करून घेऊया. त्याचं बोड काढून टाकूया. कांद्याचा छिलका काढून टाकूया. कांद्याचं बोड चांगलं नसते, आपण काढून टाकूया. कांद्याला बारीक कट करून घेऊया. आपला कांदा कट करून झाला आहे. वांग्याच्या भाजीला आपण फोडणी करूया. गॅस पेटवूया. पॅन कढई ठेवूया. पॅन कढई गरम होऊ देऊया. आपण पातेल्यात पण भाजी बनवू शकता वांग्याची. अल्युमिनियमच्या कढईमध्ये पण वांग्याची भाजी बनवू शकता. आपला पॅन कढई गरम झाला आहे. 1 चमच तेल टाकूया. आपण जास्त पण टाकू शकता तेल, कमी पण टाकू शकता. आपला तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झाला आहे. राई 1 चमच टाकूया. जिरा 1 चमच टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. आपले राई जिरे कळले आहेत. एक कांदा कट केलेला टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. कांदा चांगला फ्राय होईपर्यंत आपण फिरवूया. कांदा फ्राय झाला आहे. अर्धा चमच अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. अद्रक लसणाचा पेस्ट फ्राय झाला आहे. एक टमाटा बारीक कट केलेला टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरवूया. या चमचनं 1.5 चमच मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. फोडणीमध्ये टाकूया. त्याला पण फिरवूया. 150 ग्राम वांगे आपण बारीक कट केलेले टाकूया. त्याला पण आपण व्यवस्थित फिरून घेऊया. छोटे कारोळ भाजून मिरची, लसूण, मीठ टाकून वाटलेली चटणी आपण भाजीमध्ये टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. आपण शेंगदाण्याची पण चटणी टाकू शकता, कारळाची पण टाकू शकता. जसं आपल्याला भाजी वाढवून बनवायचं आहे तसं आपण पाणी टाकूया. या गिलासनं 1.5 गिलास पाणी टाकत आहे. याला व्यवस्थित फिरून घेऊया. मीठ अर्धा चमच टाकूया. आपण मीठ जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. मी अर्धा चमच टाकले आहे. त्याला चांगले 1 मिनिट उकळी येऊ देऊया. गॅस फास्ट करूया. स्वच्छ धुवून घेतल्या आधी कोथिंबीर आपण बारीक कट करून घेऊया. आपली कोथिंबीर कट करून झाला आहे. आपल्या वांग्याच्या भाजीला कशी उकळी आली आहे. त्याला एक वेळेस आपण फिरवूया. भाजीवर आपण झाकूया. 10 मिनिटं चांगलं शिजू देऊया. गॅस स्लो करूया. 10 मिनिटं झाले आहे. आपली वांग्याची भाजी शिजली का बघूया. वा वा, किती छान स्वाद येत आहे. आपल्या वांग्याची भाजी शिजून तयार झाली आहे. किती मऊ मऊ शिजली आहे बघा. आपल्या वांग्याची भाजी शिजून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. या पद्धतीनं वांग्याची भाजी बनवून पहा, खाऊन पहा. भातासोबत पण खाऊ शकता.
चपाती सोबत पण खाऊ शकता, भाकरी सोबत पण खाऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.